ही गर्दी आहे लांजा तालुक्यातल्या देवधेमधल्या कृषी विज्ञान केंद्रातली। कोकणात सध्या शेतीचं क्षेत्र घटतंय, त्यामुळे हे क्षेत्र कसं वाढेल, आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, कुठली खतं वापरावीत यासाठी इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दापोलीतल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या देवधे इथल्या कृषी विज्ञान केंद्र, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृभको कंपनीच्या संयुक्त विद्यमानं हा शेतकरी मेळावा घेण्यात आला। जवळपास 250 पेक्षा जास्त शेतकरी या मेळाव्यात सहभागी झाले होते। आमच्या केंद्राचं जे विस्ताराचं कार्य, जे कृषी विद्यापीठ जे संशोधन करतं नवीन ते शेतकऱ्यांमध्ये नेण्यासाठी आम्ही अनेक ॲक्टिव्हिटी करतो। त्यामधला मेळावा एक त्याचा प्रमुख भाग आहे। आज आपण इथे या लांजा तालुक्यात सीमित एवढा आपण आज इथे मेळावा घेतला होता। या मेळाव्यासाठी आपण बचत गट आणि काही शेतकऱ्यांना, गावातल्या शेतकऱ्यांना आपण संपर्क साधून त्या शेतकऱ्यांना इकडे निमंत्रित केलं होतं। आतापर्यंत जवळजवळ इथे 200-250 शेतकरी जमलेले आहेत। कोकणातल्या माणसांनी शेतीकडे नेमकं काळ वळावं याची माहिती देत कुठल्या पिकांवर कोणती जैविक रसायनं फवारावीत, चांगलं उत्पादन येण्याकरता नेमकं काय करावं याची माहिती या शेतकरी मेळाव्यात देण्यात आली। तसंच काही जैविक खतंही शेतकऱ्यांना इथं मोफत देण्यात आली। विशेष म्हणजे थेट प्रात्यक्षिक आणि शेताच्या बांधावर माहिती देखील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे। लांजा आणि परिसरात तर लांजा हे निवडायचं कारण याच्याकरता की आमचा प्लांट पण इथे आहे, बायो फर्टिलायझर तयार करायचं, जैविक खत आम्ही इथे तयार करतो आणि त्या उद्देशाने शेतकऱ्यांना जैविक खताची ओळख व्हावी, कंपोस्टची ओळख व्हावी आणि क्रिप्को हे काय करते हे त्यांच्यापुढे जावं म्हणून आजच्या कार्यक्रमाचा हा उद्देश होता। कोकणातल्या ज्या शेतकऱ्यांसाठी हा मेळावा घेण्यात आला त्या शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती इथे दिसून आली। या शेतकरी मेळाव्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला वर्ग आणि तरुण वर्गाचा सर्वाधिक समावेश इथं पाहायला मिळाला। ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आज आम्ही कमीत कमी 100 कलमांचे मालक झालो आणि आम्हाला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं। त्याच्यातनं दुसरी एक बाब अशी की आम्हाला फणसाची जाती चांगल्या मिळाल्या की आज आमचा कोकणातला फणस माझा व्यक्तीचा की किमान मला ऑस्ट्रेलिया मार्केट मला ह्यांच्यामुळे मला मिळालं। आता याच ठिकाणी आम्हाला आंब्याची नवीन जाती बघायला मिळाल्या, ॲझोला पशुखाद्य बघायला मिळालं, हायड्रोसॉनिक पद्धतीने मका लागवडी तंत्रज्ञान बघायला मिळालं आणि त्याचबरोबर आज दिवसभर आम्हाला मार्जिन मिळते आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून आमच्या सर्व शेतकऱ्यांचं उपयुक्त भलं होईल हे सांगायला काय वेगळं नको। आणि महत्त्वाचं म्हणजे यातून आम्हाला आमच्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक स्रोत उत्पादन वाढीसाठी खूपच मदत होईल। विविध कारणांमुळे सध्या शेती परवडत नाही, त्यामुळे अनेक जण शेतीकडे पाठ फिरवू लागलेत। हाच धागा पकडून तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी आणि आधुनिकतेची कास धरून कोकणातली शेती कशी वाचवता येईल यासाठी गावागावात असे मेळावे घेण्याची गरज आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।